नमस्कार मंडळी, दिवाळीमध्ये सर्वांना फराळी चिवड्याची आवश्यकता असते। तर या व्हिडिओमध्ये आपण घरगुती फराळी चिवडा कसा बनवायचा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा किती सुंदर असा फराळी चिवडा इथे बनलेला आहे। लवकरच दिवाळी येणार आहे व त्यासाठी या चिवड्याची आवश्यकता असते। तर त्यासाठी आपल्याला पतला पोहा, यासोबत कढीपत्ता, हिरवी मिरची, शेंगदाणा व डाळवा, तसेच बारीक कापलेला कांदा, ठेचलेला लसूण व मुरमुरा याची आवश्यकता असते। मुरमुरा आपण भाजून घेतलेला आहे। सुरुवातीला आपण तेलामध्ये मक्याचा पोहा पण तळून घेतलेला आहे। यासोबत आपण तेलामध्ये शेंगदाणा तळून घेणार आहोत। यासोबत डाळवा पण तळून घेणार आहोत। आता आपण तेलामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे व हिरवी मिरची या शेंगदाण्यावर टाकलेली आहे। यानंतर तेलामध्ये आपण लसूण पण टाकलेला आहे। यामध्ये आपण थोडा जिरा पूड टाकलेली आहे। यासोबत थोडे तिखट पण टाकणार आहोत। यामध्ये मीठ टाकलेले नाही, कारण पोहे व मुरमुरे गरम करतानाच आम्ही त्यामध्ये मीठ टाकलेले आहे। आता आपण इथे सुके खोबरे तळण्यासाठी घेतलेले आहे व ते गोल्डन होतपर्यंत तळायचे आहे। यानंतर आपण कांदा तळून घेऊया गोल्डन होईपर्यंत व हा सर्व कांदा त्या मिश्रणावर टाकूया। यानंतर कढीपत्ता आपण तळून घेऊया व ते पण या मिश्रणावर टाकूया। आता थोडा जाडा धना व चिवडा मसाला तळून घेऊया व थोडे जिरे पण टाकूया। आता हे सर्व मिश्रण आपण या चिवड्यावर टाकणार आहोत व हळूपणे येथे मिश्रण टाकणार आहोत। यासोबत मसाला पण आपण यामध्ये टाकणार आहोत। येथे मुरमुरा व पोहा पण येथे आपण टाकत आहोत व मिश्रण आपण अत्यंत काळजीपूर्वक येथे करत आहोत। तर बघा, अतिशय सुंदर असा चिवडा बनलेला आहे। असे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला एकदा सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा।